नॉनव्हेजलाही विसरायला लावणारी ही ओल्या डारकोची म्हणजेच राजमाची भाजी कोणतंही वाटण वगैरे न करता अगदी टिफिनसाठी 5 ते 10 मिनिटांमध्ये बनवू शकता. इतकी छान चवीला होते की 2 चपाती जास्तीच्याच खाल. आणि छान अशी दाटसर भाजी केली ना, ताटामध्ये एकच पुरेशी आहे. भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत चुरून मुरून खाऊ शकता. आपण ही डायरेक्ट ही भाजी करू शकतो, पण थोडाफार वेळ लागतो. पण असं जर शिजवून घेतलं ना, अगदी झटपट 5 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते. डारकूच्या शेंगा या निवडून बिया काढलेल्या आहेत आणि या बिया मी एक कुकर घेतला आणि कुकरमध्ये टाकल्या. एकदा त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यामध्ये ना शिजण्यापुरतं पाणी घातलं आहे. आपल्याला झणझणीत असा रसरशीत रस्सा ठेवायचा आहे त्याला. ज्या वाटीने मी डारकू घेतला आहे ना, त्याच वाटीने 2 वाटी यामध्ये पाणी घातलं आणि 1 चमचाभर मीठ घातलं. कुकरच्या 2 ते 3 मंद आचेवर शिट्ट्या काढलेल्या आहेत. 1 ते 2 मिनिटांमध्ये लगेचच आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात आणि त्याच्यामध्येच हे डारकू 3 शिट्ट्यामध्ये छान असं मऊ शिजलं आहे. तुम्ही तुमच्या कुकरप्रमाणे याला शिट्टी देऊ शकता. फक्त आपला जो राजमा आहे तो मऊ शिजला पाहिजे. आता आपण ही भाजी बनवायची आहे बिडाच्या तव्यावर. बिडाच्या तव्यावर ना ह्याची चव खूप छान होते. 2 ते 3 पळी तेल टाकलं. तेल तापल्यानंतर जिरं टाकलं. जिरं छान फुलल्यानंतर 1 ते 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि यामध्ये टाकले. कांदा ना तेलामध्ये छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला. यामध्ये मी कोणतंच वाटण घालणार नाही. जर तुम्ही घालणार असाल तर फक्त अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट यामध्ये घालू शकता. जितका कांदा मऊ आणि असा खरपूस तुम्ही परतवाल ना, तेवढाच आपल्या भाजीला चव ना अप्रतिम येते. आणि फक्त आपल्याला आज कांदा आणि टोमॅटोमध्येच ही भाजी करायची आहे. आता पुढे काय करायचं आहे, कांदा व्यवस्थित आपला परतवून झाला आहे. त्यामध्ये ना मोठ्या आकाराचे 2 मोठे टोमॅटो यामध्ये बारीक चिरून घातलेले आहेत. आता कांद्यासोबतच टोमॅटोही आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा 1 मिनिटभर. टोमॅटोचा कच्चा वास जाईपर्यंत मस्त असा विरघळेपर्यंत आपल्याला टोमॅटो 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो लवकर विरघळला जावा म्हणून आता भाजीच्या चवीचं यामध्ये मी मीठ घालणार आहे. त्याचप्रमाणे 1 चमचाभर मीठ आणि अर्धा चमचा हळद घातली. मीठ घातलं की पटकन विरघळला जातो टोमॅटो, छान शिजलाही जातो. आता काय करायचं, हे परतवत राहायचं मंद आचेवर. 1 मिनिटभर छान असा टोमॅटो विरघळल्यानंतर यामध्ये ना 1 चमचाभर किचन किंग मसाला घालायचा आहे. कोणत्याही भाजीमध्ये ना 1 चमचाभर तरी किचन किंग मसाला घाला. छान असा गावरान फ्लेवर येतो. चवीला तर लागतेच, पण ना सुगंध भाजीचा खूप छान येतो. किचन किंग मसाला घातल्यानंतर 1 मिनिटभर परत एकदा व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत, तेल सुटेपर्यंत परतवून घेतला. बघू शकता कांदा टोमॅटो पूर्णपणे एकजीव होऊन मस्त तेल सुटू लागलं आहे आणि पूर्णपणे विरघळला गेला आहे टोमॅटो. आणि ह्या वेळेस आपल्याला इथे बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. अशा पद्धतीने कोणत्याही कडधान्याची भाजी करू शकता बरं का. खूप छान होते चवीला. अगदी कोणतंही वाटण घाटण घालायची काहीच गरज नाही. मस्त कांदा टोमॅटो एकसंध झाला आहे. पूर्णपणे विरघळला गेला आहे. छान तेल सुटू लागलं आहे. त्याच वेळेला इथे 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे, घरची चटणी यामध्ये टाकून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने कोथिंबीरही आपण टाकली आहे ना, त्याचाही फ्लेवर खूप छान येतो. भाजीला एक गावरान टच मिळतो. भाजीच्या ना सुगंधानेच तुम्हाला भूक नसेल तरीही जेवायची इच्छा होईल. त्याचबरोबर 1 चपाती खात असाल ना, तर त्याऐवजी तुम्ही 2 चपाती तर नक्कीच खाल. एवढी छान चमचमीत झणझणीत चवीची ही भाजी तयार होते. चटणी टाकल्यानंतरही 1 मिनिटभर व्यवस्थित तेल सुटेपर्यंत बघू शकता तुम्ही परतवून घेतलं आहे. आता काय करायचं, आपण शिजवून घेतलेला डारकू म्हणजेच राजमा यामध्ये टाकायचा आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 1 मिनिटभर उकळी येईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. जर तुम्हाला सुकी भाजी करायची असेल ना, तर फक्त तुम्ही राजमा यामध्ये घालू शकता आणि थोडासा रस. आपल्याला कसं रसरशीत दाटसर अशी भाजी करायची आहे, त्यामुळे मी यामधील सगळं पाणी यामध्ये घातलेलं आहे. जर अजून तुम्हाला रस्सा वाढवायचा असेल ना, तर तुम्ही थोडंसं गरम पाणी यामध्ये ॲड करू शकता. चपातीसोबत तर 1 नंबर लागते ही भाजी. नेहमीच आपण पांढरा भात करतो त्याबरोबरही सुंदरच लागते, पण जिरा राईस केला ना तर 1 नंबर कॉम्बिनेशन आहे. माझ्या एकदा या पद्धतीने कोणतंही वाटण वगैरे न घालता अशा कांदा टोमॅटोमध्ये ही भाजी करूनच पहा. एक छान फ्लेवर येतो. बारीक चिरलेली वरूनही भरपूर अशी कोथिंबीर घातली. कसं आहे माहिती का, प्रत्येक भाजीला एक स्वतःची चव असते आणि ती चव आपण ना त्या भाजींमध्ये ढिगभर मसाले वाटण वगैरे घालून ती चव मिस करतो. अशा बेसिक मसाल्यामध्ये कधीतरी एकदा करून पहा. नेहमीचं विसराल आणि याच पद्धतीने नक्की करून खाल. भाजीला कोणतंही वाटण आपण घातलेलं नाही तरी देखील भाजी बघा मस्त अशी दाटसर झाली आहे. मी तुम्हाला चमचेने दाखवलं आहे.
जर तुम्हाला एकदम सुकी भाजी टिफिनसाठी करायची असेल ना, फक्त पाणी घालू नका त्यामध्ये, किंवा अशी घरी रसरशीत भाजी केली ना, भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीसोबतही तुम्ही खाऊ शकता. ताटामध्ये एकच भाजी पुरेशी आहे, दुसरी काही घ्यायची गरज नाही. आणि याची चव म्हणाल तर नॉनव्हेजलाही फिक्की पाडेल. मग कशी वाटली ओल्या राजमाची चमचमीत झणझणीत ही भाजी? कुठून पाहताय लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या. अशाच गावरान चवीच्या चमचमीत झणझणीत अशा भाज्या मी शेअर करत असते. तुम्हीही तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. आणि हो, जाता जाता तेवढं सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.